वेळात वेळ काढून अमूल्य वेळात वेळ काढून सन्माननीय आमदार रवींद्रजी पाठक साहेब यांची उपस्थिती इथे लाभली आहे। त्यांचं आम्ही चिराग नायडू यांना विनंती करेन की आपण मान्यवरांचं आपल्या शुभ हस्ते हार्दिक स्वागत करावं। सन्माननीय आमदार रवींद्रजी पाठक साहेब यांचं स्वागत होताना आपण बघत आहात। त्याचबरोबर उपस्थित सन्माननीय निखिलजी बुडजुडे यांची उपस्थिती आम्हास आज प्रार्थनीय आहे। मान्यवरांचं आम्ही या निमित्ताने हार्दिक स्वागत करत आहोत। शिवसेना कक्षाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष निखिलजी बुडजुडे, त्याचबरोबर सन्माननीय नितेशजी पाटोळे साहेब यांचं स्वागत ठाणे प्रीमियर लीग 2024च्या या पर्वामध्ये 12व्या पर्वामध्ये मी चिराग यांना विनंती करीन, चिराग नायडू यांना की त्यांनी मान्यवरांचं आपल्या शुभ हस्ते हार्दिक स्वागत करावं। धन्यवाद। आपण आता पारितोषिक वितरण समारंभाकडे वळणार आहोत। प्रथम या स्पर्धेला 8 दिवसांचा प्रवास 1 मे ते 8 मे अशा प्रवासामध्ये आज या स्पर्धेच्या निमित्ताने 24 आवर्स फिजिओ अवेलेबल होते। त्या दोन्ही आमच्या सन्माननीय फिजिओंचं आम्ही ते हार्दिक स्वागत आणि सत्कार करत आहोत। खरंच त्यांनी केलेलं कार्य फार मोठं होतं। दुपारच्या तळपत्या उन्हामध्ये खेळाडूंना त्रास होत होता, काही इंजर्ड होत होते, पण तरीसुद्धा जी मेडिकल ट्रीट त्यांच्या वतीनं देण्यात आली, खेळाडूंच्या दमखमची परीक्षा होती। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही फिजिओसाठी। अमृता कोळी यांचं स्वागत होताना आपण बघतोय। फार जबरदस्त कामगिरी अमृता कोळी यांची, त्याचबरोबर त्यांच्या सहकारी। 24 तास फिजिओ बघा, आज रात्री सुद्धा वेळ आहे पण फिजिओ अवेलेबल आहेत। खरंच चांगली कामगिरी आणि खरंच सुंदर कार्य। विकास रेपाळे साहेब यांची दूरदृष्टी की प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष होतं, त्यामुळे खेळाडूंसाठी सर्व सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। जरा जोरदार टाळ्या दोन्ही फिजिओसाठी झाल्या पाहिजेत। आणि आमचे पंच ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली या पूर्ण स्पर्धेमध्ये, त्या तिन्ही पंचांना मी व्यासपीठावर सन्मानाने आमंत्रित करतो। पंच आपण व्यासपीठावर यावं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आजच्या या फायनलला ज्या पंचांनी अप्रतिम कामगिरी केली त्या सर्व पंचांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। समीर धिरवाणी यांचं स्वागत आपण होताना पाहत आहोत। पंच समीर धिरवाणी, समीर धिरवाणी सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। दुसरे मान्यवर पंच यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। प्रकाश विभूते, मुस्लिम अल्पसंख्याक जिल्हा संघटक सन्माननीय अस्ताब सिद्दीकी साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्यांचं स्वागत आणि सत्कार ठाणे प्रीमियर लीग पर्व 12व्याच्या निमित्ताने आम्ही करत आहोत। आज त्यांनी आपली उपस्थिती आम्हाला दर्शवली या अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी सन्माननीय पंच विलास जाधव सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मॅच ऑब्झर्वर विलास जाधव सर यांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि सत्कार करत आहोत। आमचे गुणलेखक त्यांनाही विनंती करेन, स्कोरर आपणही पुढे यावं। स्कोरर आमचे गुणलेखक जे स्कोरर फार महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची, त्यांचं सन्मान चिन्ह आणि आम्ही स्वागत करत आहोत। या स्पर्धेकरता अगदी नॉनस्टॉप ज्यांनी समालोचन केलं असे आमचे मित्र प्रदीप उर्फ बंटी देसाई यांचं देखील आदरणीय फाटक साहेबांनी सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय अशोक वैती साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत।
त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आज सन्मान्य मान्यवर अशोकजी वैतीसाहेब यांची उपस्थिती आज आम्हाला प्रार्थनीय आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या निमित्ताने आम्ही करत आहोत. मित्र, आपण पार्थिव कीर्तन समारंभ पाहतोय. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आणि एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे दोन्ही संघांसाठी. फायनलला आलेल्या दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा कहर गजर झाला पाहिजे. दोन्ही संघांना विनंती, आपण जरा व्यासपीठासमोर यावं प्लीज. बोथ द टीम दोन्ही संघांनी कृपया व्यासपीठासमोर यावं. मित्रांनो, 12 वर्षाच्या प्रवासामध्ये अमरनाथ रायझिंग हा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत आला आणि त्यांनी विजेतेपद पटकावलं. गेली सातत्याने 7 वर्ष अंतिम फेरीत पोहोचणारा एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 2 हा संघ 5व्या वर्षी विजेतेपदावर नाव करत होता. पण अटीतटीचा सामना झाला, शेवटपर्यंत लढत रंगली. पण या दोन्ही संघांनी काय कामगिरी केली आहे. ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटला अभिमान देणाऱ्या या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कमालीचं क्रिकेट आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. प्रथम आपण या सामन्याचा अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. शेवटपर्यंतच्या लढणाऱ्या या लढतीमध्ये त्या खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय ज्यांनी 3 गडी बाद केले आणि ऐनवेळी आपल्या संघासाठी मैदानात तळ ठोकून उभा राहिला. 20 धावा केल्या, 3 गडी बाद केल्या, असा अष्टपैलू खेळ करणारा परीक्षित हा ठरतोय अंतिम फेरीतील मॅन ऑफ द मॅच. अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबचा परीक्षित वलसनकर. अभिनंदन परीक्षित, द फायनल मॅन ऑफ द मॅच. काय कमालीचं प्रदर्शन, वेल परीक्षित, अभिनंदन. आणि आता कॅटेगरी ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर कोण असेल? जस्ट गेस, हु इज द बेस्ट बॉलर? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी कमालीची कामगिरी केली. विकेटवर टर्न होता, पेस होता, पण ह्याने पठ्ठ्याने दट्टून गोलंदाजी केली. द बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू आदित्य रावत फ्रॉम बॉयज, माफ करा, धूमिल मटकर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पुट युअर हँड टुगेदर फॉर धूमिल मटकर. याचं वैशिष्ट्य हे की प्रत्येक मॅच मध्ये टीम विनिंग परफॉर्मन्स आहे. लागोपाठ 2 वेळा घेतलेला प्लेअर ऑफ द मॅच आणि धूमिल मटकर. कमालीची गोलंदाजी धूमिल. त्यांनी फलंदाजांना खरं तर दिसूनच दिला नाही त्याचा चेंडू. आणि द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज, द बेस्ट बॅट्समॅन. जस्ट गेस हु इज ही? बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट गोज टू आदित्य रावत फ्रॉम बॉयज क्रिकेट. आदित्य रावत. जर आदित्य इथे नसतील तर त्यांच्याऐवजी दुसऱ्या कुठल्याही खेळाडूंनी, त्यांच्या परिचित असलेल्या खेळाडूंनी हा सन्मान स्वीकारावा. आदित्य रावत याचं वैशिष्ट्य 77 धावा, त्याच्यानंतर सुपर ओव्हरमध्ये केलेला कमालीचं प्रदर्शन, आपल्या संघासाठी केलेली भरीव कामगिरी. द टॉप मोस्ट स्कोरर ऑफ दिस टुर्नामेंट आदित्य रावत फ्रॉम बॉयज क्रिकेट. नाव द कॅटेगरी ऑफ बेस्ट फिल्डर. खरंच बेस्ट फिल्डर हा किताब त्यालाच जातो ज्याने आपल्या संघासाठी अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं. अँड द बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोज टू परीक्षित इज इलेक्टेड द मॅन ऑफ दिस सिरीज ऑफ दिस टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन परीक्षित. अभिनंदन परीक्षित. ये तो तेरी परीक्षा की घड़ी थी, उसमें तू 100 of 100 मार्क लेके पास हुए परीक्षित. जरा जोरदार तालियां परीक्षित के लिए, कमाल का प्रदर्शन. नाउ आई एम गिविंग द कॉल टू द रनर अप टीम एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 2. आपण 1 by 1 स्टेजवर यावं. आपल्याला देण्यात येणार मेडल्स आणि त्यानंतर ट्रॉफी आपण स्वीकारावी. प्रत्येकाने एकेकाने व्यासपीठावर यावं.
ध्रुमिल भटकर आपण पुढे यावं प्रत्येकाने 1 बाय 1. हेमंत बुचडे बघताय आपण. ध्रुमिल भटकर, अमित पांडे, सर्वाग्यदेव, अंजुदीप लाड, द ग्रेट अमन खान, आशय सरदेसाई, then नंदन कामत, निखिल पाटील, अर्जुन शेट्टी, अतुल सिंह, तुषार कदम. आज ज्यांनी इनिंगला वळण दिलं तो विकी पाटील. आणि आता विजय संघाचा कर्णधार, उपविजय संघाचा कर्णधार साहिल घोडे. उपविजय चषक सर्व संघांनी वरती आलं चालेल प्लीज. ऑल टीम आपण हा ट्रॉफी घेताना सर्वांनी एकत्र यावं. ऑल टीम एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 2 सर्व संघांनी यावं विथ युअर मेडल्स. साहिल घोडेच्या हातामध्ये हा चषक आहे. रनर अप टीम फार चांगलं चित्र आपण बघतोय. रनर अप टीम एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 2 यावेळेचा उपविजयी संघ सीझन 12 पर्व 12वाचा. ₹50,555 रोख. अभिनंदन टीम एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 2. आणि आता जोरदार स्वागत करूया या वर्षाचा चॅम्पियन विनिंग टीम अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब. सर्वांनी 1 बाय 1 यावं. शिराज घरात, परीक्षित वलसनकर, शुभम पुण्यार्थी, भाविंदरजी, सौद मंसूरी, भावेश पटेल, कौन भूलेगा इस नाम को, अजिंक्य दिवेकर, साईश ठाणगे, सुमेध हर्डीकर, दशरथ चव्हाण, ओ ग्रेट, प्रसाद पवार, आर्यमन ठक्कर, अनिल रोणंकी. नितीन मोरे यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर. नितीन मोरे, आणि आता मी कर्णधार प्रथमेश महाले यांना व्यासपीठावर बोलवतो आणि टीम ओनर नितीन सरांना सुद्धा. आणि प्रथमेश तुम्ही तिथेच थांबावं व्यासपीठावर. प्रथमेश आपण व्यासपीठावर विथ युअर मेडल. अँड द टाइम फॉर चॅम्पियन्स ट्रॉफी. जरा टाळ झाला पाहिजे. यावेळेचा विनर अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब. हा मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा चषक सर्व संघांनी व्यासपीठावर. ऑल टीम प्लीज कम ऑन द स्टेज. जरा टाळ झाला पाहिजेत. विनर टीम पर्व 12वाचा चॅम्पियन अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब. क्या बात है, काय सुंदर दृश्य आहे. 99,999 हा कॅश प्राईज आणि मानाचा, सन्मानाचा ठाणे प्रीमियर लीग 2024चा पर्व 12वाचा हा किताब, हा चषक टीम अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन.
वेल डन, वेल प्लेड गाईज. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आज त्यांनी आमच्या या अंतिम फेरीच्या पार्श्वभूमीमध्ये आम्हास धन्यवाद. जरा समोर चॅम्पियन्सनी मैदानात जाऊन आपण फोटोशूट घेऊ शकता प्लीज. दोन्ही विनर अँड रनर अप. तो हा होता 1 तारीख ते 8 तारीखच्या प्रवासाचा हा लेखाजोखा. आपण बघितलं नवीन चॅम्पियन्स आपल्याला भेटला. अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब फायनल विनर DJ. हॅव म्युझिक प्लीज. सन्मान्य भूषणजी पाटील साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. भूषण पाटील यांचं सन्मान्य भूषण पाटील साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे